मित्रांनो नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीच्या आगमनाची तयारी सगळ्या घरोघरी जोरात सुरू आहे. सर्व प्रकारे चालू आहे. कोणाकडे डेकोरेशन चालू आहे, कोणाकडे गणपती स्टॉलवरती जाऊन बुकिंग करण्याची लगबग सुरू आहे. वेगवेगळे स्टॉल बघितले जातात की गणपती बाप्पाची कोणती मूर्ती आपल्याला छान आवडते. या वर्षीचा गणपती बाप्पा थोडा वेगळा पाहिजे, प्रत्येकाची इच्छा. आणि इथे काय होतं, लहान मुलांना जास्त प्राधान्य की बाळा तुला कोणती आवडते. मग आपल्या घरामध्ये साईज की मागच्या वर्षीपेक्षा लहान नको, मागच्या वर्षीपेक्षा खूप मोठी नको, साईज आपल्याला पॅटर्न तोच. एक खूप भावनिक सुंदर नातं या विघ्नहर्ता गजाननाशी आपलं जोडलेलं असतं. त्यामुळे या गणपती बाप्पाचं स्मरण करून या एपिसोडची सुरुवात करू. रील्स नाही आहे हा एपिसोड, इन्फॉर्मेटिव्ह आहे, मोठा होऊ शकतो. कारण माझ्याकडे गणपती बाप्पाच्या स्थापनेविषयी कमीत कमी 14 ते 15 प्रश्न आलेत आणि या 15 प्रश्नांची सविस्तर उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. कारण त्याच्यातून तुमचं चांगलं होणार आहे. हो, लक्षात घ्या. लोक मला म्हणतात तुम्ही थोडक्यात सांगत चाला, किती पाळधाळ लावताय. अरे हा रील्स नाही आहे, हा इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ आहे. म्हणजे आता लोकांना काय झालं आहे, रील्सची इतकी वाईट सवय लागलेली आहे की मोठा व्हिडिओ बघणे म्हणजे त्यांना महापापच वाटतं. ज्यांना बघायचं नाही त्यांनी बघू नका, कमेंट्स करू नका. गणपती बाप्पाच्या या 15 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर देतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिला प्रश्न कोणता आलाय तो बघूयात. पहिला प्रश्न आहे की गणपतीची आपल्याला आता स्थापना जी करायची आहे ती कोणत्या दिवशी करायची आहे. तर 27 ऑगस्ट रोजी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तुम्ही स्थापना करू शकता. पण लक्षात घ्या की गणेशाची स्थापना म्हणजे एक पूजा आपल्या घरातली. त्यामुळे तुम्ही सूर्योदयापासून दुपारी 2 ते 2 वाजेपर्यंत घरातल्या गणपती स्थापना करू शकता. याला राहू काळ, शुभ चौघडी याचं काही गरज नाही. गणपती हा विघ्नहर्ता गजानन आहे, त्यामुळे शुभ मुहूर्तावरती फक्त पहिल्या प्रहरामध्ये स्थापना करा. मूर्ती कोणत्या दिवशी आणायची. मूर्ती ही तुम्ही आदल्या दिवशीही आणू शकता सोयीनुसार, अथवा दुसऱ्या दिवशी देखील सकाळी सकाळी आणू शकता. पण मला जी लहानपणापासून जी प्रथा आहे माझ्या घरातली, ती एक सोय मला आवडली की गणपती स्थापनेचा जो पहिला दिवस आहे त्या दिवशी काय होतं की सगळ्या मंडळांची गणपती घेण्याचं, छोटं मंडळ मोठं मंडळ किंवा अनेक लोकांची गर्दी होते. आणि त्या गर्दीमुळे काय होतं की गणपती बाप्पा घरी आणण्यास ट्रॅफिकचा आपल्याला त्रास टाळायचा असेल तर आदल्या दिवशी रात्री 12पर्यंत तुम्ही गणपती बाप्पा घरी आणू शकता. कारण त्या दिवशी कुठलीही पूजा नसते आणि त्या दिवशी कुठलेही आपल्याला त्याला असं बॉन्डिंग नसतं की तुम्ही याच वेळेला आणा. तुम्ही रात्री 12पर्यंत हा आणू शकता. पुढचा प्रश्न असा आहे की गणपतीची जी सोंड आहे ती डाव्या सोंडीची मूर्ती आणायची का उजव्या सोंडेची आणायची. पहिल्यांदा लक्षात ठेवा, आपण जो गणपती बाप्पा स्थापना करतो आणि त्याच्या दुकानं गणपतीचे जे स्टॉल्स लागलेले असतात तिथे कुठेही तुम्हाला उजव्या सोंडेची मिळत नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे उजव्या सोंडेशाच्या गणेशाची जी एक पूजा किंवा त्याच्या काही महत्त्वाचे आपण प्रथा म्हणतो ते सोवळं पाळण्याची खूप, म्हणजे थोडक्यात उजव्या सोंडेच्या गणपती हा खूप कडक समजलेला आहे. कारण त्याच्या जे काही षोडोपचार पूजा आहे त्याचे नियम खूप कडक आहेत. त्यामुळे डाव्या सोंडेच्याच गणेशाची स्थापना मूर्तीची आपल्याला करायची आहे. पुढचा प्रश्न काय येतो की गणपतीची जी मूर्ती आहे त्याचा पूर्ण लाल रंग चालतो का. अशी गोष्ट आहे की गणपती आपण जसा बघतो, श्री गणेश जसा आपण बघतो तशीच मूर्ती आपल्या घरामध्ये असावी. शेंदूर फासलेला संपूर्ण लाल असा जो काही शेंद्री गणपती आहे तो देवळामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. तसाच असणं गरजेचं नाही आहे. पिवळा पितांबर शाल नेसलेला, उत्तम छानपैकी धोतर, सर्व आभूषण अलंकार, मस्तपैकी जो स्किन कलर, त्याच्यावरती आपल्याला चंद्राकार असेल, कोणत्याही प्रकारचा नाम असेल, म्हणजे लहानपणापासून जो आपण गणपती बघतोय त्या पॅटर्नमध्ये गणेशाची मूर्ती आपल्या घरी आणणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सिंगल कलरमध्ये शक्यतो आणू नका. आणि अजून एक मला असं जाणवतं की आपण बरेच वेगवेगळ्या पद्धतीने गणपतीच्या मूर्त्यांचा आकार बघतो की मोरावर बसलेला आहे,
कृष्णाचा आकारातला आहे, शंकराच्या आकारातला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये प्रकार आहेत. तुम्हाला जो आवडेल तो म्हणू शकता. त्याला असा कुठलाही विशेष हे नाही आहे की तुम्ही याच आकारातला गणपती आज आणला पाहिजे. पुढचा प्रश्न येतो की किती दिवस गणपती बसवायचा आहे, की 1.5 दिवस आहे, 3 दिवस आहे, का 5 दिवस आहे, का 7 दिवस आहे, का 10 दिवस आहे. हे तुमच्या प्रथेवरती डिपेंड करू शकता. इथे कुठेही असं लिहिलेलं नाही आहे की आपण 1.5 दिवसाचा बसवा किंवा 10 दिवसाचा बसवा. आधी तुमची सोय बघा. पूर्वापार तुमच्याकडे जर अशी गोष्ट चालत आली असेल की तो 1.5 दिवसाचा आहे आणि तुम्हाला 5 दिवसाचा करायचा आहे, कुणाला विचारायची गरज नाही आहे. गणेश उपासना करायची आहे. गणपती तुमच्या घरात जितके जास्त दिवस असेल तितके जास्त दिवस तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत. मित्रांनो, या 10 दिवसामध्ये काय होतं माहिती आहे? गणेश उत्सवच का केला जातो? तर गणेशाचं जे तत्व आहे ते पृथ्वीवरती या 10 दिवसामध्ये अतिजागृत असतं. गणेश तर आपल्या पाठीशी आहे, गणपती बाप्पा आपल्या बरोबरच आहे कायमचा, पण 10 दिवस इथे जागृत असतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला 5 दिवस, 1.5 दिवस, 3 दिवस, कितीही दिवस तुम्ही करू शकता. कोणालाही विचारायची गरज नाही आहे. तुम्ही जास्त करा, कमी करा, तुमच्या श्रद्धेवर आणि तुमच्या उपासनेवर आणि तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे. पुढचा प्रश्न असा आहे की पहिल्यांदाच गणपती बसवायचा असेल तर काय करावे? पहिल्यांदा गणपती बसवायचा असेल तर काहीही वेगळं करायचं नाही आहे. म्हणजे त्या दिवशी संकल्प करावा लागतो, होम हवन करावं लागतं. पहिल्यांदाच आम्ही गणपती बसवतोय म्हणून काही वेगळी पुण्यावचन करावं लागतं, गुरुजींना बोलून असं काहीही नाही. गणेशाची स्थापना तुम्ही नवविवाहित आहात, तुमचा नवीन संसार आहात, तुम्ही स्वतःच्या घरात पहिल्यांदा स्थापन करताय, त्यावेळेला फक्त गुरुजींना बोलवा. गुरुजींना बोलून तुम्ही विधिवत जी पूजा असते ती पूजा करून तुम्ही करू शकता. वेगळं काही त्याला असं मोठं विधी करायची काही गरज नाही आहे. आणि हे मी तुम्हाला अधिकाराने का सांगतोय? मी स्वतः देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण आहे. आमच्याकडे वैदिक संपूर्ण आचरण आणि ह्या सगळ्याची परंपरा अनेक वर्षापासून आहे. 3री-4थी पिढी या गोष्टीमध्ये आहे. त्यामुळे हे सगळे अधिकार, या सगळ्यांचा अभ्यास करूनच तुम्हाला मी हे सगळं सांगतोय. पुढचा विषय असा आहे, सूतक आल्यावर काय करायचं? सूतक असताना आपल्याला गणेशाची स्थापना करता येत नाही. पूर्ण 10 दिवसात आलं तर तुम्ही स्किप करू शकता, क्षमा मागू शकता, त्यात आपण काहीच करू शकत नाही, कारण अचानक काही गोष्टी घडल्यामुळे हे होऊ शकतं. पण कदाचित वाटेतच सूतक संपलं तर ज्या दिवशी सूतक संपतं त्यानंतर तुम्ही गणेशाची स्थापना तेवढ्या दिवसापुरती करू शकता, जर तुमची इच्छा असेल तर आणि सोय असेल तर. पुढचा प्रश्न असा आहे की आमच्याकडे गणपती बसवण्याची प्रथा बंद केली गेली कारण काही वाईट गोष्टी गणपती स्थापनेच्या वेळेला घडल्या, की आम्ही गणपती स्थापना केल्यानंतर ऐन गणपतीमध्ये आमचे आजोबाही गेले, आमचे काकाही गेले, वडिलांचाही ॲक्सिडेंट झाला गणपतीमध्ये. मग तेव्हापासून गणपती बसवणं बंद आम्ही केलेलं आहे. पण लहान मुलांची आता इच्छा आहे की गणपतीची स्थापना आपण करूयात म्हणून, तर सर चालेल का? तर लक्षात घ्या, हे कावळा बसायला आणि फांदी तुटायला हे होऊ शकतं. जर गणपती स्थापना केल्यावरच तू वाईट घडणार असेल तर आपल्या महाराष्ट्रात काय, अख्ख्या भारतात काय, परदेशात काय, सगळीकडेच वाईट घडलं असतं आणि वाईट घडलंही असतं आजपर्यंत आणि पेपरला यायला असतं. असं काही आहे का? नाही आहे. हे तुमच्याच घरात घडलेलं आहे. याला कारणं ही वेगवेगळी असू शकतात. मी म्हणलं ना, कावळा बसायला आणि फांदी तुटायला होऊ शकतं. विधिवत स्थापना करा. कारण त्या आजोबांचा आजारपण, वडिलांचा ॲक्सिडेंट, इथे वास्तुदोष, त्यांच्या कुंडलीतले दोष, त्यांचे कार्मिक दोष, अनेक गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, बरोबर. त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पाच्या माथ्यावर हे खापर न फोडता तुमच्या मुलांची इच्छा आणि तुमची प्रदीर्घ इच्छा विधिवत स्थापना गणपती बाप्पाची तुम्ही नक्की करू शकता. पुढचा प्रश्न घेऊयात. घरच्या घरीच स्थापना करावी की गुरुजी पाहिजेत? लक्षात घ्या, ब्राह्मणाला कधीही दक्षिणा देणं हे पुण्याचं काम आहे. त्यामुळे मी काय करतो, गुरुजींकडनं व्यवस्थित स्थापना करून घेतो. मी जरी ब्राह्मण असलो
तरी मी पौराहित्य म्हणजे वास्तुशांत करत नाही किंवा कुठली पूजा करत नाही. आम्ही गुरुजींना बोलवतो आणि त्यांच्याकडनं विधिवत स्थापना करून घेतो. ही परंपरा आमच्या आजोबांपासून चालत आलेली आहे. त्यामुळे आपल्याला जे शक्य आहे, नाहीतर आज काय होतं की ऑनलाईन व्हिडिओ आहेत. परदेशातल्या लोकांना ठीक आहे रे, पण आपल्याला महाराष्ट्रात आपण ज्या ज्या गावी आहोत तिथे आपण गुरुजींना बोलवू शकतो. नसेल तर तुम्हाला माहिती असेल तर पुस्तकात वाचून देखील तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता. खूप मोठं असं काही त्याला रॉकेट सायन्स नाही आहे, विधिवत तुम्ही करू शकता. पुढे आता हा जरा महत्त्वाचा गोष्टी आहे की गणपती बाप्पा घरी आणला आणि मूर्ती भंग पावली, एखादा हात तुटला, क्रॅक गेला, कधीतरी काय होतं की पाटाला थोडासा क्रॅक जातो, गणपती बाप्पाच्या पायाला कुठेतरी हे होतं, मुकुट असतो तिथे कुठेतरी काहीतरी होतं, आणताना होतं. हे पूर्वी होत नव्हतं, या 5 वर्षात व्हायला लागले. कारण तुम्हाला सांगतो, पूर्वी काय होतं, भक्कम अशा प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती बाप्पा बनायचे. आता निसर्गाच्या सगळ्या या गोष्टींची आपत्ती निसर्गावरची टाळण्यासाठी, निसर्गाचं प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृती करून आपण काय केलं आहे, शाडूचाच बाप्पा घरी बसवायचा आपण ठरवतो आहे. आणि आपण ॲप्लाय करतो की त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती यांच्यावर आता बंदी पण आहे आणि मे बी विकायलाही कमी आहेत, शाडूचे आहेत. पण शाडू म्हणजे मातीचा गणपती असल्यामुळे त्याचं जे बॉन्डिंग आहे, म्हणजे त्याची जी भक्कमता आहे ती थोडीशी कमी आहे. त्यामुळे काय होतं, चुकून एखादा टच लागला तर एखादं पार्ट तिथे कट होऊ शकतो किंवा तुटू शकतो. आता मला सांगा, ही कुठलीही गोष्ट तुमच्या आयुष्यात अशुभ नाही आहे की, कारण मला हे फोन आलेले आहेत की सर खूपच वाईट गोष्ट झाली, बाप्पा घरी आणताना असं झालं, हे असं झालं, मूर्ती भंग पावली आहे, आमच्या आयुष्यात खूपच वाईट दिवस आले, खूप अशुभ काहीही नाही आहे. जस्ट टेक्निकल फॉल्ट म्हणून तुम्ही दुर्लक्ष करा, ती मूर्ती विसर्जन करा आणि लगेचच दुसरी मूर्ती आणा आणि स्थापन करा. डोक्यात काहीही विषय ठेवायचा नाही. बरं, आपण मुद्दामून केलं आहे का? आपण कुठे टच केली का मूर्ती? नाही ना. डोक्यातनं पहिले विषय काढून टाका. कारण लक्षात ठेवा, हे एक टेक्निकल फॉल्ट आहे, बरोबर. त्यामुळे आपण काय करायचं की शाडूची मूर्ती आणताना खूप काळजीपूर्वक आणायची. तुम्ही कारमधनं आणताय किंवा टू व्हीलरमधनं आणताय किंवा जसं काय आणताय, काळजी घ्या आणि ठेवताना करताना. कारण एकदा गणपतीची स्थापना तिथं म्हणजे तुमच्या घरी पाटावरती चौरंगावरती आणून आपण स्थापना केली की मग काय होणार आहे, ज्या दिवशी विसर्जन करायचं तेव्हाच हलवायचे. त्यामुळे प्लीज तहान्या बाळाला जसं सांभाळताय, बघा ना, आजी काय करते, बाळाचं डोकं सांभाळते का, तर ते डोकं सेट झालेलं नसतं. त्या पद्धतीने या मूर्तीला सांभाळा, जणू काय हे तानं बाळ आहे, म्हणजे हा प्रश्न येणार नाही. पुढे, विसर्जन कुठे करावे, घाटावरती का आपण घरी करू शकता, हा प्रश्न येतो. कारण सगळ्यांच्या भावना, सगळ्यांना घाटावरती विसर्जनाला जायचं आहे. अरे गर्दी बघा, ट्रॅफिक बघा, तिथे अनेक गोष्टी आहेत. टाळा. कॉर्पोरेशननी, महानगरपालिकेने, जिल्हा परिषदेने जे हौद केलेले आहेत त्या हौदांवरती विसर्जन करा. नसेल तर घरीसुद्धा बादलीमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन आपण विधिवत करू शकतो. कारण शाडूची मूर्ती आहे, पाण्यात विसर्जन होऊ शकते. आणि मग त्याचं काय करायचं आहे, ती माती तुम्ही पुन्हा मातीमध्ये मिसळू शकता. अनेक जण झाडाला घालतात, पण मे बी रंग असतात, कलर असतात, त्यामुळे झाडात योग्य नाही आहे. शक्यतो जिथे तुम्हाला माती मिळते तिथे तुम्ही इथे त्याचं विसर्जन, मातीचं विसर्जन तुम्ही शेतात मातीत करू शकता. ठीक आहे. पुढे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की घरात जर प्रेग्नंट कुणी असेल, गरोदर कुणी असेल, तर मूर्ती ही आपण विसर्जन करायची, ठेवायची, काय करायचं? लक्षात घ्या, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हा भावनेशी कनेक्टेड आहे. याचं मी तुम्हाला क्लिअर उत्तर असं देतो आहे, तुमच्या मनाला जे वाटेल ते करा. कारण इथे विधान कुठे लिहिलेलं नाही आहे की आपण गणपती हा घरात कोणी जर प्रेग्नंट असेल तर विसर्जन करावा का नाही, मला कुठे सापडलेलं नाही आहे. अलीकडच्या पुस्तकामध्ये वेगवेगळी त्याचे काय म्हणतात त्याला, वेगवेगळे निदान सांगितलेत. पण मला असं वाटतं की डोक्यात प्रश्न ठेवून माणसांनी जगायचं नाही. उद्या चांगलं झालं तर कुणी काही बोलत नाही, वाईट झालं की मग खापर त्यावरती येऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा,
जर तुमच्या घरामध्ये प्रेग्नंट वुमन असेल, घरामध्ये गरोदर असेल, कितवाही महिना चालू असेल आणि गणपती बाप्पाची स्थापना करायची, तर शक्यतो वर्षभर गणपती बाप्पा विसर्जन करू नका असं मला वाटतं. कारण मनाचं समाधान म्हणून, बाकी काही नाही आहे. गणपती बाप्पाने आजपर्यंत कोणाचं वाईट केलेलं नाही आहे, केलं ते चांगलंच केलं आहे. एक वर्षभर आशीर्वाद असू दे, पुढच्या वर्षी विसर्जन करू. कारण डोक्यात आपल्या मनाला कोण सांभाळणार, मनाला कोण सांगणार. त्यामुळे आपल्या मनाचा समाधानासाठी ही गोष्ट नक्की करा, विसर्जन करू नका असं मला वाटतं. बाकी आता चॉईस इज युअर, म्हणजे तुम्ही ठरवू शकता काय करायचं. पुढे, 2 भाऊ वेगवेगळे स्थापन करू शकतात का गणपती, हा एक प्रश्न आला आहे. मोठ्या भावाकडे आम्ही नेहमी जातो. मोठा भाऊ गावी गणपती स्थापना करतो. आम्ही राहतो पुण्यात, मुंबईमध्ये, औरंगाबादमध्ये, कॅलिफोर्निया असेल, स्वीडन असेल, कुठं कुठं असतील, पण गावाकडे जाणं जमत नाही. मग आम्ही घरी गणपती स्थापना करू शकतो का. अरे साधी सिंपल गोष्ट आहे. तो विघ्नहर्ता गजानन आशीर्वाद तुम्हाला देण्यासाठी तुमच्या घरी येऊ इच्छितोय, मनात इच्छा आणतोय, अरे मला घरी स्थापन करा, मी तुमचं चांगलं कल्याण करण्यासाठी 10 दिवस येत आहे, मग नक्की करा ना. तुम्ही मोठ्या भावाकडे जाऊ शकत नाही आहे किंवा मोठ्या भावाकडे गणपती आहे आणि तुम्ही स्थापना करायचं आहे तर तुम्ही करू शकता. हा फक्त गौरीच्या बाबतीमध्ये नियम लागू होतो की कुळामध्ये जर ज्येष्ठ मुलाकडे गौरी गणपतीमध्ये गौरी बसत असतील तर धाकट्या मुलाने बसवू नयेत किंवा वेगळं त्याला करू नयेत. का तर एकत्रित येण्याचा विषय किंवा तिथंसुद्धा नियम येत नाही. गौरीच्या पूजनाला, गौरीच्या जेवणाला सगळ्यांनी एकत्र यावं, त्या निमित्त कुटुंबाची भेट व्हावी, हा म्हणून आपल्या पूर्वजांनी नियम केला आहे की गौरी एकाच घरी असाव्यात. गणपती तुम्ही 3ही भाऊ वेगवेगळे बसू शकता. तर हे सगळे बघा 14 ते 15 प्रश्न तुम्हाला कसे वाटले आणि अजूनही काही असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. बहुतेक मी भरपूर शोध घेऊन हे प्रश्न तयार केलेत आणि तुमच्यासाठी टाकलेले आहेत. हा व्हिडिओ जगात सगळीकडे पाठवा, कारण माझ्या या आजच्या व्हिडिओसारखा व्हिडिओ मी सांगतो यूट्यूबवर शोधून सांभाळणार नाही, सापडणार नाही. या व्हिडिओचे कॉपी लोक करतील. त्यामुळे हा व्हिडिओ सगळीकडे पाठवा. प्रश्नाची उत्तरं कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये टाका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, शुभम भवतु आणि शुभाशीर्वाद.